हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी हर्षाली तुमचं स्वागत करते. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आपले विचारधन हे सत्र. आपल्या सत्राची सुरुवात आपण सुंदर अशा विचाराने करत असतो. तर ऐकूयात आजचा सुंदर विचार. सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात, म्हणून सकारात्मक विचार करा आणि आशावादी राहा. यानंतर आपण आपल्या दिनविशेष या सत्राला सुरुवात करणार आहोत. दिनविशेष या सत्राला आपण गतकाळातील घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना, जन्मदिवस तसेच मृत्यूदिवस यांची माहिती जाणून घेत असतो. एकूणच काय तर आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा आपण आजच्या सत्रात घेत असतो. चला तर जाणून घेऊया आजच्या म्हणजेच 13 जून या दिवसाच्या दिनविशेष या सत्राला. मित्रांनो, याच दिवशी 1879 साली अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर म्हणजेच बाबाराव सावरकर यांचा जन्म झाला होता. हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे थोरले बंधू आणि महाराष्ट्रातील एक थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 13 जून 1879 रोजी नाशिकमधील भगूर या गावी झाला. बाबाराव सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा, त्यानंतर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनांच्या उभारीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अभिनव भारतच्या कार्यातून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराचा जोरदार प्रसार केला. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रजांनी त्यांना 12 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि अंदमानच्या तुरुंगात धाडले. याच दिवशी 1964 साली भारतीय राजकारणी आणि कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांचा जन्म झाला होता. 1956मध्ये पोलंड देशाचे उपपंतप्रधान, शेतकरी आणि राजकारणी आंद्रेज लेपर यांचाही जन्म झाला होता. याच दिवशी सन 1928मध्ये अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर यांचाही जन्म झाला होता. ते एक जगप्रसिद्ध अमेरिकन गणितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. गेम थिअरीमधील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी आणि स्क्रिझोफेनिया या मानसिक आजारावर मात करून जगभर प्रेरणादायी ठरल्यामुळे त्यांना ओळखले जाते. मित्रांनो, याच दिवशी 1967 या साली भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचे निधन झाले होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1891 साली झाला होता. 1969 साली विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन झाले होते. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड येथे झाला होता. पुण्यातून पदवी आणि लंडन विद्यापीठातून TD म्हणजे टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला. त्यांचे टोपण नाव केशवकुमार होते. अत्रेंनी मराठी साहित्याला निखळ विनोदाची नवी परंपरा दिली. त्यांची साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, तो मी नव्हेच ही नाटके प्रचंड गाजली. साने गुरुजींच्या कथेवर आधारित त्यांनी बनवलेल्या श्यामची आई या चित्रपटाला 1954मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार मिळाला. मित्रांनो, 2012 या साली पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन झाले. 2022मध्ये भारतीय धावपटू, आशियन गेम्स सुवर्णपदक विजेते हरिचंद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1953मध्ये झाला होता. 2022 साली बंगाली कलाकार शुभमोय चॅटर्जी यांचेही निधन झाले होते. 1994मध्ये भारतीय तिरंदाज पद्मश्री दीपिका कुमारी यांचा जन्म झाला होता. मित्रांनो, याच दिवशी 1944 या साली दुसरे महायुद्धात जर्मनीने इंग्लंडवर पहिला V1 फ्लाइंग बॉम्ब हल्ला केला होता. 2002 साली अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या करारातून अमेरिकेची माघार झाली. 2000 साली स्पेनमधील मॅद्रिद येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने 12 लढतीत विजय मिळवला होता. याच दिवशी सन 1983मध्ये पायोनियर 10 हे अंतराळ सूर्यमालाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली होती. आणि याच दिवशी 1956 साली पहिली युरोपियन चॅम्पियन कप फुटबॉल स्पर्धा रिअल मॅद्रिदने जिंकली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना. मित्रांनो, तुम्हाला आमचे दिनविशेष सत्र कसे वाटते हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच हे दिनविशेष सत्र तुम्ही आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा अँकर ॲप किंवा स्पॉटिफाय ॲपवरही रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट देखील ऐकू शकता. मी हर्षाली तुमचा निरोप घेते. भेटूया पुढील सत्रात.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.